तर बघा आता आपल्याला काय करायची आता ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. होमोफोन्सची आपल्याला होमोफोन्स लिहायचे दिलेल्या शब्दाचे, म्हणजे ज्याची स्पेलिंग आणि काय वेगळा असावा, अर्थ वेगळा असावा, पण उच्चार कसा असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. पहिला शब्द काय आहे, बियर शब्द आहे, बियर. तर बियरचा आपल्याला काय लिहायचं, होमोफोन बियर. तर बेयरचा होमोफोन काय होते, बेयर सुद्धा होते. बेयर म्हणजे या बियरचा अर्थ असते सहन करणे किंवा भालू. या बेयरचा अर्थ काय असते की पूर्ण नग्न. पुढचं बघा, बीट. बीटचा दुसरा होमोफोन काय, याचा पण उच्चार काय, बीट, BEAT, बीट. पुढचा कोणता आहे, ब्लू. ब्लूचा होमोफोन कोणता आहे, BLEW, ब्ल्यू. हेन्सला इंग्लिशमध्ये होमोफोन नसते, इंग्लिशमध्ये होमोफोन नसते, तर याला नाही आहे, होमोफोन नाही आहे. आय, याचा उच्चार काय, आय. तर दुसरा आय सारखा शब्द कोणता आहे, EYE. याचा उच्चार काय, KNOT, नॉट. नॉट दुसरा शब्द कोणता असते, NOT, नॉट. याचा उच्चार काय, पीस, PEACE, पीस. दुसरा पीस सारखा एक शब्द आहे, PIECE. याचा उच्चार काय असते, पीस. हे पीस म्हणजे शांती असते आणि हे पीस म्हणजे तुकडा, जसं मटन चिकनचं पीस म्हणतात ना, हे पीस. हे शब्द काय, सीन, SCENE, सीन म्हणजे दृश्य, आणि हे पण शब्द सीनच आहे, सीन म्हणजे पाहणे, सीचं पास्ट टेन्स. SEEC, याच्यासारखाच कोणता उच्चार असते, SEAC म्हणजे समुद्र. SON, सन, याच्यासारखाच कोणाचा उच्चार असते, SUN, सन, सन म्हणजे सूर्य. THERE, याचा उच्चार असते देअर, आणि याचा उच्चार काय असते, जवळपास सेम असते, दिअर. थ्रीव, THREW, थ्रीव, याचा उच्चार कसा, याच्यासारखा असते, थ्रो, थ्रो, थ्रीव, थ्रो, जवळपास सेम उच्चार आहे. याचा उच्चार काय, टू, TO2, याचा उच्चार आहे TOO2 चा काय असते, टू म्हणजे सुद्धा, त्याचा उच्चार सेमच आहे. WON, वॉन, याचा उच्चार वन सारखा होते, वन, वॉन, वन असा. WOOD, वूड, याचा उच्चार, हे वूड म्हणजे लाकूड, याचा या हेल्पिंग वर्ब सारखा होते, वूड सारखा. ही ऍक्टिव्हिटी इथंच पूर्ण झालेली आहे.